नमस्कार. आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत कुमकर. आष्टी, पाटोदा, शिरूर विधानसभा निवडणूक रणधुमाळी पार पडत आहे. या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झाल्या. मतदान पण चुरशीने झाले. जवळपास 73% मतदान झाले आणि आता या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. त्यामुळे सर्व मतदारसंघातल्या नागरिकांना उत्सुकता आहे की आष्टी विधानसभेचा आमदार कोण होणार. परंतु पत्रकाराच्या मनात काय अंदाज आहे? आपल्यासोबत पाटोदा शहरातले सर्व पत्रकार आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. आज मराठीमध्ये तुमचं स्वागत. कशा पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली, काय सांगा? आताची जी निवडणूक प्रक्रिया पार पडली ते आरक्षणाच्या मुद्द्याला धरून, मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असताना त्या मुद्द्याला धरून लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीचे पडसाद राज्यभरामध्ये आरक्षणाचाच मुद्दा घेऊन विधानसभेची निवडणूक मतदारांनी लढवली. उमेदवार लढले नाही, मतदारांनी लढवली. काही ठिकाणी ओबीसी विरुद्ध ओपन, काही ठिकाणी ओबीसी विरुद्ध ओबीसी आणि काही ठिकाणी जातीवादाचं जे स्वरूप आलं ते महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनी उभे केलेल्या उमेदवारामुळं आष्टी मतदारसंघामध्ये राज्यात सर्वत्र युती झाली, पण आष्टी मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. त्याचं कारण भाजपचं कमळचिन्ह हे सुरेशदासांना भेटलं. धोंडेंना उमेदवारी हवी होती, धोंडेंना न मिळाल्यामुळं ते अपक्ष लढले आणि शेवटच्या घटकाला युतीचेच मित्र पक्षांनी रनिंग आमदार बाळासाहेब आजबे यांनाही तिकीट दिलं. त्यामुळं भाजपाचेच 3 उमेदवार महायुतीचे समोरासमोर लढत असताना जातीचं गणित मांडून महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाचं मतदान नसताना मराठा समाजाचं आरक्षणाच्या मुद्द्यावर मतदान घ्यायचं या मुद्द्याला धरून मुस्लिम समाजाच्या महबूब शेख यांना उमेदवारी दिली आणि दुरंगी होणारी लढत शेवटच्या क्षणी चौरंगी झाली. त्या चौरंगी लढतीमध्ये आज जो काही उद्या निकाल येणार आहे तो निकाल 2014ला ज्या पूर्वीप्रमाणे निवडणूक झाली होती विधानसभेची आणि 4,500 आमदार सुरेशदास पराभूत झाली होती, तसाच निकाल उद्याच्या मतमोजणीनंतर समोर येईल. पण पवार साहेबांनी ज्या प्लॅनिंगनी ही उमेदवारी दिली, कुठेतरी हा प्लॅन हसला असल्यासारखं वाटतंय का? असं आपलं मत आहे पत्रकारांचं. पण ज्यांनी 70 वर्ष राजकारण केलं, 50 वर्ष स्वतः राजकारणात सक्रिय राहिले आणि 82 वर्षाचं वय सांगत असताना ज्यावेळेस जातीचे समीकरण त्यांनी लढवले त्यावेळेस आजपर्यंत जातीच्या समीकरणामध्ये शरद पवार कधीही हारलेले नाहीत. प्रत्येक निवडणुकीत जातीच्या समीकरणावर शरद पवारांनी विजयच खिचून घेतलेला आहे. त्यामुळे ह्यावेळेचं गणित त्यांचं चुकलं हे आज आपण म्हणू शकत नाही, ते उद्या सांगता येईल. अजूनही काही पत्रकार आहेत आपल्यासोबत, त्यांना विचारू. तुम्हाला काय वाटतं, कशा पद्धतीने बघितलं या निवडणुकीकडे? आता निकाल लागणार आहे, काय वाटतं? आपल्या आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये मतदान हे शांततेत पार पडलं. कुठेही कसल्याही प्रकारचं काही झालं नाही. मतदाराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे, पण मनातलं मतदार बोलले नाही. कुणाला मत केलं हे मतदारांनी स्पष्ट अजूनही सांगितलेलं नाही. काय ते सर्व निकालावर अवलंबून. मतदारांनी कळू दिलं नाही. खऱ्या अर्थाने लोकशाही आणि मतदान कशा पद्धतीने करायला पाहिजे यावेळी नक्कीच दिसून आले. तुम्हाला काय वाटतं? ज्यावेळेस लोकसभा निवडणूक पार पडली, लोकसभा निवडणूक पार पडल्याच्या नंतर त्याचं वातावरण शमतं ना शमतं, तोच लागलीच विधानसभा निवडणूक चालू झाली. त्याचे पडसाद विधानसभेवरती होतील असं वाटत असताना सुद्धा त्याचे इतके पडसाद आष्टी पाटोदा मतदारसंघात काही झाले नाहीत. आष्टी, पाटोदा, शिरूर हा मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मतदानाची आकडेवारी आहे. 73% मतदान झाले. कसं बघते या निवडणुकीकडे, काय सांगा? ह्या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत असल्याने आणि मागील 6 महिन्यापासून शिक्षण मंत्री भीमरावजी धोंडे साहेब यांनी लोकसभेला जी घटना घडली त्याचा विचार करून ते म्हणले की आपण निवडणुकीत उतरल्यानंतर त्यांचं स्वतःचं काय मतदान आणि ओबीसी मतदान ह्याच्या बलबुत्यावर ते उभं राहिले. त्यानंतर
महबूब शेखला ही जी उमेदवारी भेटली तर अनेक इच्छुक उमेदवार नाराज झाले. परंतु पवारसाहेबांनी जी उमेदवारी दिली त्यानंतर त्या इच्छुकाची समजूत काढली आणि जेव्हा जेव्हा पवारसाहेबांनी बीड जिल्ह्यामध्ये मुक्काम केला त्यावेळेस बीड जिल्ह्याचा विचित्र निकाल लागला. त्याप्रमाणे आष्टीचा सुद्धा विचित्र निकाल लागू शकतो. अण्णांनी स्वतः अण्णावर काय ओबीसी समाज नाराज होतं, परंतु पंकजताईच्या माध्यमातून एका जागेवर त्यांनी जमा केला आणि आजबे काका जे आले उशिरा आले, परंतु त्यांनी लास्टला अशी म्हणजे झलंग मारली. ह्याच्यामुळे ही निवडणूक चौरंगी होणार आहे. यामध्ये 1000-2000 मतांनी मागं पुढे होणार. अतिशय अटीतटीची लढत झाली असल्याचं पत्रकारांचं मत आहे. अजूनही काही पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारू. कसं बघता या निवडणुकीकडे, कशा पद्धतीने वातावरण होतं आणि आता निकाल लागणार आहे उद्या, काय वाटतं? मागच्या लोकसभेच्या निकालाच्या अनुसरून या ठिकाणी जे आत्ताच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ओरिजिनल कार्यकर्ता आणि डुप्लिकेट कार्यकर्ता उघडा पडला. कारण कार्यकर्त्यांना मतदारांनी जुमानलं नाही. आता विषय असा झाला आहे विधानसभेचा आष्टी पाटोदा आणि शिरूर मतदारसंघाचा, याच्यामध्ये रनिंग आमदार बाळासाहेब आजबे काका अभद्र युतीमुळे यांच्याबरोबर आले. जो माणूस यांच्या नादी लागला त्यांचा 100% कचरा झाला असं माझं वैयक्तिक मत आहे. 4 नंबरचे उमेदवार, 1 नंबर असेल कमळाचा उमेदवार असेल, शिट्टीचा उमेदवार असेल, तुतारीचा उमेदवार असेल आणि आत्ताचा राष्ट्रवादीचा उमेदवार असेल, यांच्या नादी लागून आजबे काकाचं राजकीय जे भवितव्य होतं ते अंधारमय केलंय. दुसरा मुद्दा, हे इलेक्शन पूर्णतः जातीवादीच झालेलं आहे. तुम्ही जरी म्हणत असाल की जातीवादी झालेलं नाही, ग्रामपंचायतच्या इलेक्शन आणि ग्रामपंचायतचे जसे पॅनल असतात त्याचप्रमाणे हे इलेक्शन झालंय. अक्षरशः मतदारांना कार्यकर्त्यांनी उचलू आणून मतदान करून घेतलंय. परंतु आज मतदार बोलत नाही की मी याला मतदान केलंय त्याला मतदान केलंय. त्याच्यावरती काय प्रेशर असेल किंवा काय त्याला गणित जुळवायचे असतील ते असो, आतापर्यंत तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि तुमच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असा एक्झिट पोल अजूनही 100% एकाच्याच बाजूने दिलेला नाही. तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सुद्धा लोकांना गोलच तुम्ही ठेवलेला आहे. तुम्ही असा निकाल का जाहीर करत नाहीत की हाच विजय होणार आहे? मगच आता विजूभाऊंनी सांगितलं की 2014च्या इलेक्शनमध्ये 4000 मतांनीच धोंडे साहेब विजय झाले होते, अण्णाचा पराभव झाला होता. त्याचप्रमाणे आमचे मित्र पवार साहेब बी म्हणले की त्याचप्रमाणे 5-4 हजारातच ही लढत एक विजय आणि पराभूत होण्याची शक्यता तुम्ही आहे. म्हणले की आजबेंचा कमीपणा झाला, पण बाळासाहेब आजबेंनी मागील काही दिवसामध्ये सर्वाधिक निधी आष्टी मतदारसंघात अजित पवारांच्या माध्यमातून खिचून आणला. कशामुळे झाला असं काय वाटतं? आता हे बघा, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्हाला पण ह्या मतदारसंघातली जाण आहे. विकासावर मतदान आज तरी होणं अपेक्षित नाही. कारण विकास केल्यावर जर लोक जनता त्याला जर नाकारत असेल, माननीय पंकजाताई अहमदपूरपासून अहमदनगरपर्यंतचा रस्ता त्यांनीच केला आहे. पैठण पंढरपूर पालकमंत्री असताना त्यांनीच मंजूर करून दिला. भीमराव धोंडे साहेबांच्या सारखा आमदार असताना तो रस्ता अंमलात आला. रस्ते विकास केला, गावागावाला पाण्याची सोय केली, लाईटची सोय केली. लोकांनी काय केलं? दोघांना पण पाडलं ना. विषय असा आहे, आजचं इलेक्शन हे विकासावर नाही, तर आजचं हे इलेक्शन आपापल्या ताकदीवरचं आहे, जातीवरचं आहे. आणि राहिला विषय, जो मतदार सकाळी ज्याच्या बोटाला शाही 12 वाजेच्या आधी दिसली तो मतदार इमानदार मतदार होता. म्हणजे मतदाराला मी असं नावं ठेवत नाही, परंतु ज्या मतदाराच्या बोटाला दुपारी 2 नंतर शाही लागली तो मतदार हा फक्त पैसा आणि पैसाच करत होता. कारण त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे बूथवरती असताना. जो 2 नंतरचा जो 5 वाजेपर्यंतचा जो मतदार रिंगणात उतरला तो अक्षरशः विकला गेला. आणि त्याचं गणित आज तरी सांगू शकत नाही. मग तो नेमका विकलाय, ज्याने जास्त पैसा लावला त्याच्या पारड्यात पडतोय का ज्याने कमीपणा केला त्याच्या पारड्यात पडतोय, हे आज सांगू शकत नाही. अजूनही आपल्यासोबत काही तरुण पत्रकार आहेत, त्यांना विचारू. अशा पद्धतीने या निवडणुकीकडे बघता अतिशय चुरशीने ही निवडणूक झाली असल्याचं बोललं जाते. तुम्हाला काय वाटतं? ही निवडणूक चौरंगी झालेली आहे. ह्या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी विचारपूर्वक मतदान केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, या ठिकाणी जात फॅक्टर होता, पैसा होता आणि विकासही होता. या सर्वच गोष्टीचा विचार करून जनतेने मतदान केलेलं आहे. कुणी पैसा दिला म्हणून मतदार त्याच्या बाजूने गेला असं नाही, किंवा कुणी विकास केला म्हणून त्याच्या बाजूने राहिला असं बी नाही. आणि जात फॅक्टरचा विषय झाला तर ओबीसी विरुद्ध मराठा असा जो वाद लोकसभेला पाहायला मिळाला
तो या ठिकाणी मला वाटतं 50% शमलेला आहे. जरांगी फॅक्टर 50% चाललेला आहे, 50%च्या पुढे चाललेला नाही. कारण की लोकांनी या ठिकाणी उमेदवार 2 मराठा होते, एक मुस्लिम होता आणि एक ओबीसी होता. याच्यामध्ये ओबीसी ही मतदार किंवा ओबीसी समाज एक शिक्क्याने चालला असं बी नाही. ओबीसी मध्ये डिवाइड झाले, मुस्लिम मध्ये सुद्धा डिवाइड झाले आणि मराठा समाजामध्ये डिवाइड झाले. त्यामुळे हे मतदान अतिशय चुरशीचं, अटीतटीचं आणि शेवटच्या टोकाचं झालेलं आहे. पैशाचा वापर करूनही दादागिरी बऱ्याच ठिकाणी झाली. आपण पाहिलं न्यूजच्या माध्यमातून आम्हालाही बघायला मिळाले. पण ह्या निवडणुकीमध्ये निकाल अतिशय 1500 याच फरकाने विजयी होणारा उमेदवार उद्याचा असेल. आणि हे निवडणूक मतदारांनी मतदार केंद्रावर जाईपर्यंत मतदान कुणाला करायचं मतदारच कन्फ्यूज होता. त्यामुळे मतदार अतिशय विचारपूर्वक बटन दाबलेलं आहे आणि निकालही जनतेच्या मनाचा विचार करून आणि कौल जनतेच्या मनात काय हे उद्या कळणार आहे. परंतु जनतेने त्यांच्या मनातला आमदार निवडलाय, तो मतपेटीत बंद केलाय. उद्या तुम्हाला त्याचा निकाल जाहीर लागेल. तुम्हाला काय वाटतं कोण होईल जनतेच्या मनातला आमदार, किंवा सध्याचं जे राजकारण सुरू होतं तर कसं बघताय निवडणुकीकडे, काय या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होती असं म्हणतात, पण शक्य ह्याच्यात मध्ये महायुतीमधलेच 3 उमेदवार होते. त्यामुळे सगळ्यात जास्त फटका बसला असेल तर महायुतीलाच बसला. त्यांचं मताचं जे डिवायडेशन झाले त्याचा फटका महायुतीला तर आहेच आहे. पण जे शरद पवारने कार्ड खेळलं त्याचा जो पत्ता टाकलाय की त्याचा पत्ता पण सक्सेस होईल असं मला वाटतंय. कारण की का नौका उमेदवार, त्याच्यात जरांगे फॅक्टर आणि जे आत्ताचे तिन्ही जे माजी आमदार आहेत त्यांच्याबद्दल जे समजा नाराजगी त्याच्यातून दिसून येईल असं वाटतंय. आणि चौरंगी लढत जे म्हणतात तर त्याच्यामध्ये दुरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. कशी होईल दुरंगी? सुरेश अण्णा दसमध्ये आणि तुतारीमध्ये जास्त लढत होण्याची, जास्त फाईट होण्याची शक्यता आहे. असे वेगवेगळे तर्क अंदाज लावले जात आहेत. ही जी निवडणूक झाली आष्टी पाटोदा शिरूर विधानसभेची, तर यामध्ये कुठले प्रचाराचे मुद्दे होते किंवा विकास कामावर झाले का, आरोप प्रत्यारोप झाले, काय वाटलं? ह्या निवडणुकीमध्ये प्रचाराचे मुद्दे हे मी केलेले कामं हाच प्रचार होता. 20 वर्षामध्ये मी काय केलं, 21 वर्षामध्ये मी काय केलं, 5 वर्षामध्ये मी काय केलं, हे प्रत्येक आमदारांनी आपल्या सभेमधून मतदारांपुढं लेखाजोखा मांडला आणि विकास कामावर मतदान मागण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न होत असतानाच राज्यामध्ये नेतृत्वावर ज्या निवडणुका लढल्या गेल्या त्यामध्ये भाजप महायुतीचं नेतृत्व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत आणि महाविकास आघाडीचं नेतृत्व माननीय शरद पवार साहेब करतायत. या नेतृत्वावर विश्वास ठेवून आष्टी विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिक भाजपाच्या बाजूने आजपर्यंत राहिलेला आहे. मग ती धोंडे साहेब असतील, धस साहेब असतील, आजमी साहेब असतील, हे तिघही भाजपाचे उमेदवार म्हणून लढले, निवडून आले पूर्वी. आज भाजपाचेच उमेदवार म्हणून लोकांसमोर गेलेले आहेत आतापर्यंत. आणि आताचा उद्याचा जो निकाल लागणार आहे तो एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, जे सध्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला एक्झिट पोल येते, त्या एक्झिट पोलच्या अंदाजाने जर समजा महायुतीला 180 जागाचं 170 जागेचं टार्गेट जर समजा दाखवत असतील तर आष्टी विधानसभेचा उद्याचा आमदार हा निश्चित महायुतीचाच होईल असा अंदाज मी व्यक्त. तुम्हाला काय वाटलं, ज्या पद्धतीने प्रचार व्हायला पाहिजे होता तसा झाला का नाही? हा एकदम बरोबर प्रचार झालेला आहे. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झालीच नाही. कारण 2 आमदार, माझे आमदार हे 20 वर्ष होते, दोघं बी 20-20 वर्ष, आणि आताचे जे रनिंग आमदार आहेत हे 5 वर्ष. त्यांनी पण भरपूर विकास केला. 5 वर्षात त्यांच्या कार्यकालात भरपूर विकास झाला. 19 ते 23 पर्यंत, 14 ते 19 पर्यंत शिक्षण महर्षी धोंडे साहेबांच्या माध्यमातून भरपूर विकास झाला. परंतु ही निवडणूक विकासावर झालीच नाही. विकास बाजूलाच राहिला होता. आरोप प्रत्यारोपच निवडणूक झाली. तुम्हाला काय वाटतं, कशा पद्धतीने प्रचार रंगला? मी सुद्धा त्यांच्या मताशी सहमत आहे. आष्टी मतदारसंघामध्ये यावेळेस विकासावर निवडणूक झालीच नाही, तर फक्त जातीय समीकरणावर झाली. मग कुठले असेल, राष्ट्रवादीचे उमेदवार असतील किंवा यांच्या ओबीसीचा उमेदवार एक अपक्ष होता, सगळीकडे फक्त जातीवादावर निवडणूक झाली. तुम्हाला काय वाटतं कसं? सध्याला महायुती सरकारने निवडणुकीला तोंडासमोर ठेवून लाडकी बहीण योजना राबवली. ते मतदाराला पटवून देत होते की लाडकी बहीण योजनामध्ये आम्ही महिलांना असं केलं, त्यांना लाडकी बहीण योजना राबवली.
परंतु लाडकी बहीण योजना ही राबवली, परंतु महाआघाडी यांनी सुद्धा पटवून दिलं की यांनी जी लाडकी बहीण योजना आणली तो बहिणीला दिलं, पण दाजीचा खिसा कापला ही त्यांच्यात पटवून दिलेलं आहे. म्हणून ह्याचा आज चर्चेत निकाल लागला. तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने प्रचार होता? जे मुद्दे असायला पाहिजे होते ते आले होते? माधव पॅटर्न आणि जरांगे पॅटर्न याच्यावरच पूर्ण निवडणूक लढवण्यात आली. आणि दुसरी गोष्ट की विकास हा हरवलाच होता. ज्यांनी 20 वर्ष, ज्यांनी 21 वर्ष, ज्यांनी 5 वर्ष आमदारकी भोगली ते पण विकासावर काही बोलू शकले नाही. आणि जे नवनिर्वाचित म्हणजे आमदार होऊ घालते ते पण विकासावर काही बोलले नाही. विकास हा म्हणजे पूर्ण हरवला होता निवडणुकीतून. आणि ही निवडणूक पूर्णपणे जरी लाडकी बहीण योजना त्याचा जरी फायदा महायुतीला होणार असेल तरी पण विकासावर या मतदारसंघात कुठेही चर्चा झालेली नाही. अजूनही काही पत्रकार त्यांना विचारू, ज्या पद्धतीने ह्या निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे यायला पाहिजे होते ते आले का? कशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत होते किंवा मुद्दे मांडले जात होते? काय वाटतं? विकासाचा मुद्दा कोणत्याच नेत्याकडून आला नाही आणि कार्यकर्त्यांकडूनही आलेला नाही. कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांनी केलेला विकास दाखवायला कमीच पडलेले आहेत. म्हणजे कार्यकर्तेच कमी पडलेले आहेत. आणि या निवडणुकीत विकासाचा मुद्दा एकदमच बाजूला राहिला. विकास जरी केला असला 20-40 वर्ष जरी धोंडे साहेबांनी सुरेश अण्णांनी केलेला असला विकास, त्यांनीही विकास काय केला हे दाखवलं नाही. आणि आजबे काकांनी त्या दिवशी त्यांच्या सभेमध्ये सांगितलं की मी सर्वात जास्त विकास निधी आणलेला आहे. आणला असेल पण त्यांचे कार्यकर्ते देखील विकास काय आणलाय, किती आणलाय हे सांगण्यात कमी पडलेत. त्याच्यामुळे ही विकासाकडं निवडणूक न होता जातीचा आणि दादागिरी आणि पैशाचा या ठिकाणी जास्त उल्लेख झाला आणि त्याच्यावरच ही निवडणूक झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं? गेल्या मागच्या 5 वर्षाचा जर लेखाजोखा पाहिला आणि त्याच्या मागचा 1990 पासूनचा लेखाजोखा जर पाहिला तर आपल्या आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये सीना आणि मेहकरीच्याच पाण्यावरती विकास होतोय. म्हणजे पाणी तर पाहायला भेटत नाही, पण पाण्याचा मुद्दा हा प्रामुख्यानेच इलेक्शनमध्ये काढला जातोय. मग आपली जनता हे पावसाच्याच पाण्यावर खुश आहे. अजून पण कोणीही आमदार झाला तरी त्याला काय पाणी आणता येत नाही. आता माझं एक वैयक्तिक असं मत आहे, एक विश्लेषक आणि एक थोडा राजकारणातली जरा थोडी जाण असल्यामुळं माझा एक असा अंदाज आहे की आता बऱ्याच जणांनी सांगितलं की धोंडे साहेब पण आमदार होते, विकासावरच बोलत होते, अण्णा पण आमदार होते, विकासावरच बोलत होते, आणि आजबे काका पण विकासावर. मग नवखा उमेदवार महबूब शेख आहेत, नवख्या उमेदवारांनी विकासावर काय बोलावं? तर आताच आपल्या मित्रांनी सांगितलं की जनतेने जर ठरवलं असेल, मतपेटीमध्ये जर उद्याचा आमदार जर बंद करून टाकायचा असेल तर काही सांगता येत नाही. महबूबाई सुद्धा उद्याचे आमदार दिसू शकतात, कुणीही याचा अंदाज बांधू शकत नाही. शेवटपर्यंत काही सांगितलं जात नाही काय होईल ती. आणि आष्टी पाटोदा शिरूर या विधानसभेमध्ये एकूण 17 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. उद्या निकाल लागणार आहे. कशा पद्धतीने लढत होईल, कोणाविरुद्ध कोण होईल, काय वाटतं? उद्याची होणारी लढत ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे चौरंगीच लढत होईल. या चौरंगी लढतीमध्ये चौरंगी लढत होत असताना प्रमुख 2 उमेदवाराची एका विरुद्ध दुसरा असा कोणीतरी असा, जर एक नंबर सुरेश धस असतील, नंबर 2 भीमराव धोंडे असतील किंवा नंबर 2 शेख महबूब असतील, नंबर 4ला बाळासाहेब आजबे असतील. तुम्हाला काय वाटतं कशी लढत होईल, कोणाविरुद्ध कोण? सुरेश अण्णा विरुद्ध धोंडे साहेब. तुम्ही काय सांगा? हो, अण्णा विरुद्ध अपक्ष उमेदवार धोंडे साहेब. तुम्हाला काय वाटतं? सध्याच्या निवडणुकीमध्ये मराठा मतदान अगर डिवाइड झाला असेल तर धोंडे साहेब लागतील, आणि मराठा मतदान डिवाइड झालं नसेल आणि महबूब शेख लागेल. तुम्हाला काय वाटतं, काय सांगा? सुरेश अण्णा 10 1 नंबरला राहतील, 2 नंबरला महबूब भाई आणि धोंडे साहेबांमध्ये लढाई होईल. तुम्हाला काय वाटतं? ही दुरंगी नाही, तिरंगी नाही, चौरंगीच लढत आहे. हे मतदान 1000 आणि 500 2000 निवडणूक होणार आहे. 1 नंबर 2 नंबर, आता ऐका ना, 2 नंबर 3 नंबर 1 नंबर कोणीच सांगू शकत नाही की कोण राहील. कारण की ओबीसी समाजामध्ये सुद्धा विभाजन झालेलं आहे, मराठा समाजामध्ये सुद्धा विभाजन झालेलं आहे, आणि मुस्लिमांचा विषय राहिला, मुस्लिमांच्या महिलांनी तुतारी मारलेली आहे आणि तर पुरुषांनी कमळ मारलेले. त्याच्यामुळं आज काय सांगता येईल, 1 नंबरला कोण 2 नंबरला कोण काही सांगता येत नाही. ही चौरंगी लढत होणार आहे. 1000-2000च्या फरकानेच उमेदवार निवडून येणार आहे आणि जनतेच्या मनातीलच आमदार होणार आहे, ह्याच्यात शंका नाही. तुम्हाला काय वाटतं, एक राजकीय विश्लेषण म्हणून पण तुम्ही प्रचारात होते, सध्याची परिस्थिती काय आहे? पाटोदा शहरामधलं कसं वातावरण राहिलं असं आणि ग्रामीण भागात? आता
तीन दिवस झाले आज मतदार रूपी मतदारांनी आपलं भवितव्य मतदारांचं मतपेटीमध्ये बंद केलेलं आहे. आम्ही आमच्या राजकीय म्हणजे थोड्या बुद्धीनुसार बऱ्याच जागेवरती कॉल केले, फोन केले, परंतु आज ज्या टायमाला लोकसभेचा निकाल जसे लोक बोलत होते की येणार तर दोघंच, हे आलं तर ते आणि ते आलं तर हे, तसं आज काय झालंय, आताच पवार सरांनी सांगितलंय की चौरंगी लढतीमध्ये आज तरी सर्वसामान्य माणूस बोलत नाही की नेमका आमदार हाच होईल. परंतु एक माझ्या विश्लेषणानुसार मी एक सांगतोय की मताचं जो डिवायडेशन झालंय, आता ओबीसी मध्ये पण डिवायडेशन झालेलंच आहे. आणि लागून तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो की ज्यावेळेस पंकजा मुंडेंचा पराभव झाला, म्हणले मराठा समाजाने पंकजा मुंडेंचा पराभव केला असं बोललं जाते, पण त्याचा कुठला तरी बदला घेण्यासाठी मराठा समाजाच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी सर्व ओबीसी समाज एक कोटला असेल का, काय वाटतं? 100%. कारण ज्या टायमाला धोंडे साहेबांनी एक पदयात्रा काढली होती मतदारसंघामध्ये, त्या टायमाला ओबीसीच्या नेत्यांनी साहेबांना सांगितलं होतं की साहेब तुम्ही हे इलेक्शन लढवावंच लागेल, कारण साहेबाची इच्छा होती की आपल्याला कमळाची उमेदवारी भेटेल. तर ती तशी परिस्थिती दिसून आली नाही, कारण विद्यमान विधान परिषदचे आमदार अण्णा त्यांचा जास्त फडणवीस साहेबापाशी रेटा असल्यामुळे पंकजाताईचं त्या टायमाला पराभूत झाल्यामुळे काही जास्त चाललं नाही. पंकजाताईचं म्हणजे ऐकलंच नाही नेतृत्वाने, तर ती उमेदवारी तिकडून आल्यामुळं एक चिड ओबीसी समाजामध्ये, आणि जो नेतृत्व भारतीय जनता पार्टीचा आज फडणवीस साहेबाच्या हातामध्ये आहे, ते नेतृत्वच भारतीय जनता पार्टीतल्या काही कार्यकर्त्यांना म्हणजे 99% लोकांना मान्य नाही. जे अभद्र युती असतील, जे एकमेकाच्या विरोधात जे कार्यकर्ते तयार करायची फळे असेल, ते आज लोकांना मान्य नाही. त्याचा फाटका 100% कमळाला या मतदारसंघामध्ये बसणार. पाटोदा तालुक्यामधून कोणाला लीड राहील असं तुम्हाला वाटतं? पाटोदा तालुक्यात माझ्या तरी म्हणण्यानुसार पाटोदा शहरातलं जर बोलायचं झालं तर मला तुतारीलाच लीड दिसते. तुम्हाला काय वाटतं? तुतारीला जास्त करून मुस्लिम बहुल वर्ग असल्यामुळे तुतारीकडे जास्त, पाटोदा शहरामधून तुतारीकडे राहील. ग्रामीण भाग मिक्स मध्ये राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं? शहरात जरी तुतारीला लीड राहिले असं सरांचं म्हणणं असलं तरी पण ग्रामीण भागात भाजपा, राष्ट्रवादी आणि तुतारी म्हणून आणि धोंडे साहेब चौघाला पण लीड राहील. पण 2 नंबरला कोण राहील? 2 नंबरला धोंडे साहेब राहतील. तुम्हाला काय वाटतं पाटोदा शहरामध्ये कसं झालं असं आणि ग्रामीण भागात? पाटोदा शहरामध्ये तुतारी आणि कमळामध्ये झालेलं आहे, आणि ग्रामीण भागात तुतारी आणि कमळ चाललेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? एकंदरीत पाटोदा तालुक्याचा विचार जर केला तर अण्णाला लीड राहील इथं पूर्ण तालुक्यात. शहरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उमेदवाराला लीड राहील शहरात. तुम्हाला काय वाटतं? शहरामध्ये कमळ आणि तुतारीच फास्ट चाललेले आहे. एक नंबरला कोण असेल? एक नंबरला महबूबभाई शेख शहरात. ग्रामीण ग्रामीण मध्ये अण्णामध्ये आणि धोंडे साहेबात फाईट होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? पाटोदा शहरामध्ये सुरेश धस हे साधारण 800 ते 1000 मताच्या लीडने पुढे राहतील शहरामध्ये. ग्रामीण भागात आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा जवळपास डोंगरकिनीपासून ते पाचेगाव पाचसंगरीपर्यंत जर ग्रामीण भाग पाहिला आपण मराठा बहुल गावांमध्ये, तर तिथंही कमळच जास्त प्रमाणात राहील. शेवटचा एक सर्वांना प्रश्न विचारतो की जो नवीन येणारा आमदार आहे त्या आमदाराकडून काय अपेक्षित, की गेल्या 50 वर्षापासून हेच आमदार आणि ह्यांच्याच भोवती राजकारण फिरतंय, कुठले विकास कामं राहिलेत की त्यांनी करायला पाहिजेत, जर केले नाही तर नक्कीच भविष्यात आमदार लोक बदलतील असं तुम्हाला वाटतं? सुरेश धसांनी सत्तेत असताना 21 वर्षाच्या काळामध्ये ज्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा, ग्रामपंचायत असताना फंड कमी येत होता, पण नगरपंचायत आल्यापासून अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यापैकी अन्न केंद्र शासनाकडून पुरवलं जाते आणि निवारा सुरेश धसांनी घरकुलाच्या माध्यमातून पाटोदा शहरामध्ये नगरपंचायत हद्दीमध्ये जवळपास 1100 ते 1200 घरकुलं दिले आणि त्यातले बहुतांश घरकुलं पूर्ण झालेली आहेत. निवाऱ्याचा प्रश्न मिटला. आता राहिला प्रश्न हा औद्योगिक वसाहतीचा. त्यांनी तीनही उमेदवारांनी आष्टीमध्ये पॉम्पलेट हातात घेऊन दाखवलं का ही MIDCची मान्यता, ही MIDCची मान्यता. जागा नसताना तिथं प्रस्ताव मंजूर झालाय, पण पाटोदा तालुक्याची MIDC 30 वर्षापूर्वी जागा ॲक्वायर केलेली, पण आजही त्या MIDC मध्ये फलक सुद्धा राहिलेला नाही. तर येणाऱ्या आमदारांनी किमान उद्योगधंदे वाढावेत म्हणून
पाटोदा तालुक्याच्या ठिकाणी पाटोदा शहरामध्ये MIDCची सुरुवात करणं महत्त्वाचं. आता जर येणाऱ्या काळात कामच झाले नाही तर नक्कीच जनता पुन्हा आमदार बदलतील का? कारण येणाऱ्या आमदाराच्या समोर काय आव्हान असणार? 100% बदल करीन जनता. ऐका, जो बी आमदार होणार आहे उद्या, त्याच्या पुढे भरपूर समस्या आहेत, त्याला सॉल्व्ह करावं लागणार. जल जीवन मिशनचे कामं सर्व अर्धवट आहेत. 2 आमदार होते या ठिकाणी, दोघांनी बोगस कामं केलेत. सगळ्या पेंडिंग योजना आहेत. रस्ते, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अजून बी या पेंडिंग मध्ये अर्धे कामं केले, बाकी ठेवलेत. कुठं नळ्या इकडे अर्ध्या काढल्या, तिकडे अर्ध्या काढल्या. पहिलं जल जीवन मिशनचं काम असेल त्या आमदाराला सगळ्या. तुम्हाला काय वाटतं? आजपर्यंत आष्टीचेच आमदार जास्त झालेले आहेत, त्यामुळे आष्टीचा जितका विकास झालेला आहे तितका पाटोद्याचा आजपर्यंत तरी विकास झालेला नाही. मी एक प्रश्न उपस्थित केला त्याच्यामुळे असा विचारतो तुम्हाला की पाटोदा आणि शिरूर जर इकडे आमदार करण्यासाठी एकत्र झाले असतील का मतांच्या विभाजनामध्ये? हो, काही मतदार झाले असतील, पण मी तुम्हाला मगाच सांगितलं इथं जातीय समीकरण चालले. जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचे जर उमेदवार हे जर ओपनचे जर असते तर तो फॅक्टर इथे चालला असता, पाटोदा शिरूर एकत्र झाले असते. पण नेहमी पाटोदा आष्टीच्याच पाठीमागे चालतो आणि आष्टीचे आमदार फक्त आष्टीचाच विकास करतात. पाटोद्यामध्ये अजून MIDC नाही, रोजगार निर्मिती नाही, काहीच नाही. म्हणजे इथल्या युवकांच्या हाताला कामच नाही. ते अहमदनगर, औरंगाबाद असे बाहेरच चाललेत रोजगारासाठी. तर यानंतरच्या आमदारांनी किमान आष्टीसारखा विकास पाटोद्यामध्ये काही अंशी तरी करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? सध्याला येणाऱ्या समजा जो बी आमदार निवडून येईल त्यांनी पहिलं पैठण पंढरपूर रस्ता अधुरा राहिलेला ते एक करावा. साकत मार्ग जे पाटोदा जामखेडे ते एक करावा. आणि जे आपले रामेश्वर साठवण तलाव आहे तिथून समजा वांजरामध्ये 2च किलोमीटर आहे, तिथून अगर त्यांनी ती पाणी तिथून इकडे सोडलं तर ह्या भागामध्ये त्यांनी कारखान्याचा थोडा विचार करायला पाहिजे आणि MIDCचा विचार करायचा, रोजगार उपलब्ध होईल. तुम्हाला काय वाटतं काय प्रश्न नवीन येणाऱ्या आमदारासमोर आहेत ते जर झाले नाही तर नक्कीच आमदाराचं पलटी भविष्यात होऊ शकते? रखमाजी गावडेपासून आतापर्यंत आष्टी विधानसभाला 15 आमदार झाले. 15 आमदारापैकी 2 वर्षाचा कार्यकाळ सोडला तर पाटोदा आणि शिरूर यांना आमदार भेटला, आमदारकी भोगताच आलेलं नाही. आणि विशेष म्हणजे आष्टी तालुक्यात 7 जिल्हा परिषद गट आहेत आणि पाटोदा आणि शिरूरचे 2 आणि पाटोद्याचे 3 असे 5च आहेत. त्याच्यामुळं विकासाची जी गंगा इकडे यायची ती थांबलेली. आणि शहरात आज पण पाटोदा असू शिरूर असू पिण्यायोग्य पाणी नाहीये. शिरूरला तरी जायकवाडीमधून पाणी आणलंय, पाटोद्याला आणणार असं म्हणतात, पण आतापर्यंत ती योजना अपूर्णच आहे, म्हणजे ती घोषणाच राहिलेली. माझ्या माहितीस तो धोंडे साहेबांनी ती घोषणा केली होती पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेस की जायकवाडीमधून पाणी आणता येईल, पण ते आतापर्यंत आपल्या पाटोद्याला आलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, पाटोदा MIDC, पाटोद्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि युवकांना स्टेडियम नाहीये. इथे क्रीडांगणाला जागा होती, ते क्रीडांगणाचे पैसे तसेच पडून आहेत. त्याच्यावर कुणीही या विधानसभा निवडणुकीत त्याच्यावर कुणीही भाष्य केलेलं नाहीये. पाटोद्यात सभागृह नाहीये, पाटोद्यात पत्रकार भवन नाहीये आणि पाटोद्यात एवढं मोठं बसस्थानक असताना, आगार असताना देखील बहुतांश गाड्या ह्या चिंबळी फाटा मार्गे जात आहेत. त्या जे पाटोदा शहरातून गेल्या तर रोजगार निर्मितीला थोडा आधार भेटल आणि रात्री म्हणजे जे बाहेरगावी जाणारे येणारे जे लोक असतात त्यांना पण एक संधी मिळेल की समजा आपल्या पाटोदा बस स्थानकामध्ये कंट्रोलर असला, एवढा मोठा आगार आहे पण कसल्याच सुविधा नाहीत. आज पाटोद्याकडं कोणत्याच आमदारांचं कसंच लक्ष नाही. तुम्हाला काय वाटतं? विकास म्हणजे काय हाच पहिला प्रश्न आहे. कारण की सगळेच नेते सांगतात आम्ही एवढ्या कोटीचा निधी आणला, मग गेला कुठं, हा पण त्याच्यात प्रश्न होतोय. कारण की याच्यामध्ये जर निधी आणला असेल तर कार्यकर्त्यांनी केला का नाही, हा पण या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय. आणि ज्या सुविधा नागरिकांना पाहिजेत त्या मिळत नाहीत. पहिली गोष्ट आरोग्य आहे, शिक्षण आहे, रस्ते आहेत. हे जर प्रश्न महत्वाचे सुटले, पाण्याचा प्रश्न आहे, नगरपंचायतनी बी किती कुटाने केलेत हे सगळ्यालाच माहिती आहे. प्रत्येक नगर परिषद आष्टी असेल हे असेल, परंतु जो विकास व्हायला पाहिजे तो काही झालेला नाही. आणि जे व्हायला पाहिजे ते कार्यकर्त्यांमुळे काही रखडला बी असू शकतो. हे नेत्यांनीच विचार करणं गरजेचं आहे. स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण निधी आणतोय, मग त्याचा पूर्ण विल्हेवाट योग्य लागते का नाही. कारण की निधी जर भरपूर येतोय तर तो कुठं जातोय, कार्यकर्ते ते करत नाहीत का, किंवा सांगण्यात कार्यकर्ते कमी पडतायत का, हे नेत्यांना चिंतन करण्याची गरज आहे. सर्वसामान्य जनतेने विचार केलेला आहे, त्या विचारानेच मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे नेत्याने समजून घ्यायचंय
आता जर मला पाडलंय तर मी पडलोय कुणामुळं, कार्यकर्त्यामुळे का माझ्या निधीमुळे, हे नेत्यांनी चिंतन करणं गरजेचं आहे. कारण की मतदारांनी इतकं विचारपूर्वक मतदान केलंय, म्हणूनच मग आम्ही सांगितलं की 1000 ते 500 2000च्या मतानेच आमदार निवडून येईल. म्हणून हा मतदार अतिशय सुज्ञ झालेला आहे. घरातून निघताना एक विचार असतो आणि मतदान करताना दुसरा विचार करतोय. त्याच्यामुळे हे मतदान अतिशय विचारपूर्वक झालेले. आता नेत्यांनी विचार करायचा, आपण कमी कुठं पडलो, आपला कार्यकर्ता कुठं कमी पडलाय आणि आपण काय करायला पाहिजे, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, काय सांग? आता पवार सरांनी सांगितलं की विकास कुठं हरवला, विकास विकास. शासनाने कुठलंही शासन येऊ द्या आणि कुठलाही आमदार येऊ द्या, आता वैयक्तिक माझं मत आहे की देवदेवतांना विकासाच्या निधीतून जो आपण निधी देतो, एखादा सभागृह देतो, एखादा सभामंडप देतो, तशाच प्रमाणे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय, लहान लहान मुलं, अहो ब्राह्मणवाडी सारख्या गावामध्ये आम्ही प्रचाराला गेलो होतो, अक्षरशः पत्रे उडून गेले होत्या वादळामध्ये, त्यावर पत्रे सुद्धा नाहीत शाळेमध्ये, साईडला असा तळवट बांधला आणि त्याच्यामध्ये 40-50 विद्यार्थी वस्ती शाळेवरचे विद्यार्थी घेतात, म्हणजे शिकतात तिथं. मग कुठलं शासन त्याकडे लक्ष देणार आहे, कुठला आमदार पाहणार आहे त्याकडे? होते ना आमदार, पण तुम्ही जसे 10-10 लाखाचे सभामंडप दिले, 10-10 लाखाचे शेड दिले पत्रे, तसे शाळेला काय दिलं तुम्ही? लहान लहान मुलाच्या गोरगरिबाच्या शाळा आधी तुम्ही सुधारा. आपल्या पाटोदामध्ये हायस्कूल सारखी शाळा जर बंद पडत असेल आणि एवढी मोठी जर जागा तिथं आज खिळखिळी होऊन जर पडत असेल, सगळ्या कुत्र्या मांजराची जर ती धन होत असेल, तर त्यासारख्या जागेवरती एखादा गार्डन आणा, काहीतरी एखादा मोठा याला सभागृह लावून उपस्थित तुम्हाला करा. प्रश्न सांगतो की आष्टी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते बुद्ध विहार झाले मोठं, त्याच बाजूला एक जिल्हा परिषदेची शाळा होती. ती शाळा अक्षरशः पाडून पत्र्याच्या ह्याच्यामध्ये भरती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आज असते तर त्यांनी शाळा सुधारा म्हणले असते, ही बांधायच्या ऐवजी त्याच्याच शाळा भरावं असं बोलले असते. काय 100%. काय आहे बघा, जो विद्यार्थी ज्ञानार्जन घेतोय आणि शिकून मोठा होतोय, पण शिकून मोठा झालेला विद्यार्थी जर हिथंच खिपतात पडत असेल, तर त्या शाळेचा पण काय उपयोग आहे हो? शिक्षणाचा तरी काय उपयोग होणार आहे? आता आमच्यासारखे वेल एज्युकेटेड मुलं आज राजकारणाच्या पाठीमागं पळत आहेत. त्याचं कारण काय शोधलं पाहिजे. हाताला रोजगार नाही, काम नाही, नोकऱ्या नाहीत. येणाऱ्या काळातला आता आमदारापुरतं जर बोलायचं झालं तर हमीदभाईंनी आता सांगितलं, पैठण पंढरपूर रस्ता, धोंडे साहेबांनी रस्ता इथपर्यंत आणून ठेवला होता. काही अडचणीमुळे जो रस्ता विद्यमान आमदाराला 1 फूटही पुढे नेता आला नाही, मग तो रस्ता पुढे न्या. होणाऱ्या आमदारांनी पाण्याचा प्रश्न सोडवावा. आज पाटोदा शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची इतकी बिकट अवस्था आहे. एवढं येणारं पाणी जर वाहून नदीला जात असेल, डोळ्यासमोर लहान थोरांचा जीव जळतो. कुठं पाणी भेटतंय? गावागावात, गल्ली गल्लीमध्ये 5 रुपये आणि 10 रुपये टाकून जर पाणी लोक जर विकत घेत असतील आणि त्यातच जर नगरसेवक आणि नगराध्यक्ष जर खुश होत असतील, तर ही शोकांतिका सांगण्याजोगी नाही. 2.5-3 कोटी 4 कोटीचा काहीतरी निधी आताच नगरपंचायतला उपलब्ध झाला होता. 4 वर्ष झालं त्याचं काम चालू आहे. मग लोकांना मोठमोठ्या शहरामध्ये लाख 2-2 लाख मतदारसंख्या असताना जर तिथं फिल्टरचं पाणी भेटतं, 10,000च आहे. एवढ्या तुम्ही समस्या सांगितल्या. आता जो कोण आमदार कोणी पण येऊ द्या, त्यांनी जर ह्या 5 वर्षात कामं केले नाही तर त्याला पाडलं पाहिजे की नाही? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, जो पण राज्यकर्ता 5 वर्षापेक्षा जास्त त्या खुर्चीवरती बसल, तो लापट आणि शेळपट झाल्याशिवाय राहणार नाही. तर 5 वर्षाला तुम्ही तो कार्यकर्ता बदलला पाहिजे. दर 5 वर्षाला आमदार बदलला पाहिजे. जसं भारतीय चलनानुसार, भारतीय चलन पण आपल्याला सांगितलेलं संविधानानुसार की 10 वर्षाने ते चलन चेंज केलं पाहिजे. एक रटाळता आणि एक आधुरटता येते. 15-15 वर्ष आमदारकी भोगायची, 20-20 वर्ष आमदारकी भोगायची, कसलाच विकास नाही. परत कार्यकर्त्याने सांगायचं कार्यकर्त्याचा विकास मात्र होतो. जनतेचा विकास काय असतो ते जनतेलाच माहिती. जनतेने ह्या बारीने जर सरांनी सांगितलं की मनातला आमदार ठरवून जर हिथून पुढे जर विकासावर आणि हिथून पुढे जर तुमच्या काहीतरी संकल्पनेवर जर आमदारकी आणि इलेक्शन होत असतील, तर आपला आष्टी पाटोदा भाग हा 100% कुठल्या तरी एखाद्या चांगल्या शहरासारखा व्हावा. गार्डन यावं, शाळा व्हावी, कुठंतरी स्टेडियम व्हावं, लहान मुलांना खेळण्यासाठी असावं, म्हाताऱ्या माणसांना थोडंफार काहीतरी बोलण्याची संधी, व्यासपीठ, कुठंतरी खुर्च्या बाकडे कुठंतरी दिसावं. काही दिसत नाही. मुताऱ्या आणल्या होत्या, कुठं मुताऱ्या उडून गेल्या का कोणी उचलून नेल्या ह्याचा काय पत्ता नाही. तसेच काहीतरी बाकडे बिकडे आणून बसावे नगरपंचायतने. जे हॉटेलामध्ये आज लोक दिवसभर बसतात ते तिथं बसतील. कुठंतरी सावली निर्माण करा, कुठंतरी थोडं बसण्याचे ठिकाण निर्माण करा. लोकांना वाटेल की खरंच विकास असतो. अशा पद्धतीने हे सर्व पाटोदा शहरातले पत्रकार होते. संपूर्ण मतदारसंघातला आणि पाटोदा शहरातले त्यांनी
आजपर्यंत झालेला विकास, भविष्यात नवीन येणारा जो कोण आमदार आहे त्यांनी जर विकास कामे केले नाही तर त्याला नक्कीच पाडलं पाहिजे अशी भूमिका व्यक्त होत आहे. आणि येणारा आमदार आहे अतिशय चुरशीच्या निवडणुकीमध्ये त्याचा विजय होईल असंही पाटोद्याच्या पत्रकारांनी सांगितले. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.